या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना आणि मुंबईतील खास करून मराठी माणसांचे जाहीर अभिनंदन। मराठीवर प्रेम करणारे आणि या महाराष्ट्रावर प्रेम करणारे मराठी बांधव यांचे जाहीर अभिनंदन मी करतो एक मराठी माणूस म्हणून। शिवसेना, मनसे आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या जे काय पक्ष असतील, जे काय संघटना असतील, त्या सर्व पक्षाचे, सर्व संघटनाचे, सर्व साहित्यिक असतील, लेखक असतील, या सर्वांचे मी जाहीर अभिनंदन करतो। कारण काल आपल्या मराठी माणसाचा विजय झालेला आहे। मराठी माणसांपुढे दिल्लीला झुकावं लागतं ही प्रचिती काल आलेली आहे। आणि दिल्लीश्वराच्या आदेशाने काल देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्याने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतलेला आहे। एकनाथ शिंदेनं, अजित पवार यांनी आणि फडणवीस यांनी मराठी माणसाला घाबरून, मराठी माणसाची एकी पाहून, आणि खास करून राजसाहेब, उद्धव साहेब या दोन दिग्गज नेत्यांना घाबरून हिंदी सक्तीचा निर्णय जो आहे तो माघारी घेतलेला आहे। जे या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांची दादागिरी वाढणार होती किंवा हिंदी भाषेची दादागिरी वाढणार होती ती मराठी माणसाने हाणून पाडलेली आहे। त्याबद्दल तमाम मराठी माणसांना मी जाहीर त्यांचे मी अभिनंदन करतो। 2 ठाकरे एक येणार होते 5 तारखेला आणि 5 तारखेला तमाम महाराष्ट्रातील मराठी माणूस मुंबईतील त्या मोर्चामध्ये सामील होणार होता। परंतु 5 तारखेच्या आत या सत्ताधाऱ्यांची ईदभर फाटली, ईदभर म्हणण्यापेक्षा हातभर फाटली। आता किती फाटली, काय फाटली त्याचं मोजमाप करावं लागेल। इस्लामी नवीन वर्षानिमित्त हॉटेल बडेपीरने ग्राहकांसाठी आणली आहे स्पेशल ऑफर। तहारी फक्त 50 रुपयात, बिर्याणी 60 रुपये, चिकन बिर्याणी 70 रुपये, तर चिकन 65 फक्त 300 रुपयात। फॅमिली पॅक बिर्याणी 180, तर चिकन बिर्याणी फक्त 200 रुपयात। ऑफर 2 जुलै ते 7 जुलै पर्यंत फक्त हॉटेल बडेपीर मध्ये। की ज्या वेळेस मराठी माणूस एक होतो त्यावेळेस यांच्या दिल्लीत बसलेल्या बापांना सुद्धा झुकावं लागतं ही प्रचिती काल आलेली आहे। आणि त्यामुळेच या सरकारने मराठी माणसासमोर गुडघे टेकलेले आहेत। हा मराठी माणसाचा पहिला विजय आहे आणि खास करून शिवसेना आणि मनसे एकत्र येणार म्हणून ज्या लोकांची काल फाटलेली आहे त्यांची अवस्था बघून काल आम्हाला मराठी माणसांना आनंद होत होता। 5 तारखेला या महाराष्ट्रातील मराठी माणूस एक होईल, शिवसेना, मनसे एक होईल या भीतीने काल त्यांनी निर्णय दिलेला आहे, घाबरून निर्णय दिलेला आहे। ही अशीच मराठी माणसाची एकी कायम ठेवली पाहिजे। उद्धव साहेब, राजसाहेब एक होऊ नये म्हणून सुद्धा हा निर्णय दिला गेलेला आहे। परंतु त्या सरकारला सांगतो, या सरकारमध्ये बसलेल्या तिन्ही, एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असतील आणि अजित पवार असतील, या तिघांना मी सांगू शकतो की तुम्ही जरी हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला, राजसाहेब, उद्धव साहेब एक होणार होते ते काय तुम्ही निर्णय रद्द जरी केला असेल तरी सुद्धा 5 तारखेला राजसाहेब आणि उद्धव साहेब तुम्हाला एकत्र दिसतील। तुम्हाला ज्या गोष्टी नको होत्या त्याच गोष्टी घडणार आहेत 5 तारखेला। तुम्ही काही जरी केलं, 2 भावामध्ये फूट जरी पाडण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा हा डाव यशस्वी होणार नाही। 2 मराठी मन, 2 भाऊ जर एकत्र येत असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय? एकनाथ शिंदेच्या पोटात का दुखतंय एवढं? देवेंद्र फडणवीसच्या पोटात का दुखतंय? 2 भाऊ जर एकत्र येत असतील तर येऊ द्या ना। तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना तुमच्या पार्टीमध्ये जर सामील करून घेत असाल, इकडे अजित पवारला तुम्ही 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणता, एकनाथ शिंदेला समृद्धी महामार्गामध्ये भ्रष्टाचार केला म्हणता, त्या लोकांना तुम्ही जवळ करून घेता। मग जर 2 भाऊ एकत्र आले तर काय तुम्हाला फरक पडणार आहे? काय तुम्हाला काय टोचतंय का? तुमच्या अंगाला काय भोकं पडणार आहेत का? कशामुळे तुम्हाला एवढं वेदना होतात, एवढं दुखतंय तुमचं?
दोन भाऊ एकत्र येणार आणि भविष्यामध्ये या दोघांची युती होणार. आणि ती युती होऊ नये म्हणून तुम्ही जो काय काल शाळा बनवलेली आहे ती तमाम महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, तमाम मराठी माणसानं पाहिलेलं आहे. तुम्ही कोणाला कसं घाबरलात, दोन ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँडला तुम्ही घाबरलात हे लक्षात ठेवा. आणि घाबरावं लागतंय. ज्या ठाकरेंना तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केलात, ज्या पक्षाचे तुम्ही काय म्हणला, तुमचा एक आमदार म्हणला शिवसेनेचे काय उद्धव साहेबाचे 20 आमदार, राजसाहेबाचे 0 आमदार, दोघं एक होऊन आम्हाला काय फरक पडत नाही, आमचे 235 आहेत. तो 1.5 फुटा सुद्धा बोलला होता मध्यंतरी. त्या 1.5 फुट्याला सांगतो, अरे 1.5 फुट्या तुझे 235 आमदार असूनही हिंदी सक्तीचा निर्णय तुम्हाला मागे घ्यावा लागला. आमचे 20 आमदार असूनही आमचे 20 आमदार वाघासारखे आहेत. राजसाहेबाचे एक सुद्धा आमदार नाही, तरी सुद्धा तुम्ही ठाकरे नावाला एवढं घाबरलात. ठाकरे नावाला घाबरून तुम्ही तुमचा निर्णय रद्द केलात. म्हणून ठाकरे या नावाला घाबरून तुमची पाटती आहे, हे लक्षात घ्या. ज्या ठाकरेच्या जीवावर तुम्ही मोठे झालात ना, हे जे का राजकारणी दिसतात आपल्याला मंत्री संत्री लोक, हे सगळे ठाकरेच्या जीवावर मोठे झालेली अवलाद आहे. या मंत्रिमंडळातील अर्ध मंत्रिमंडळ हे ठाकरेच्या जीवावर वाढलेलं आहे. ठाकरेपासून निर्माण झालेली ही लोक आहेत आणि आज ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने, शिवसैनिकाने, मनसैनिकाने, खास करून मराठी माणसाने एकत्र येऊन रस्त्यावर येऊन या सरकारला दाखवलं की होय, आम्ही दिल्ली समोर कधी झुकणार नाही, आम्ही ठाकरेच्या बाजूने भक्कम उभा आहोत, हे दाखवून दिले. म्हणून आमदार खासदारावर कधी ताकद नसते कुठल्या पक्षाची. पक्षाची ताकद ही ते संघटनेवर असते आणि त्या संघटनेमध्ये काम करणारे जे पदाधिकारी असतात, अगर कार्यकर्ता असतात, त्या कार्यकर्त्यावर त्यांचा पक्ष अवलंबून असतो. जशी आमची शिवसेना ही तळागाळातील शिवसैनिकावर अवलंबून आहे, कुठल्या आमदार खासदारावर अवलंबून नाही. तळागाळातील सामान्य शिवसैनिकावर ही शिवसेना टिकून आहे. म्हणून तर आज भारतीय जनता पार्टी सारखा देशातला जगातला नंबर 1 असलेला पक्ष शिवसेनेला घाबरतो. का तर त्या शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत, शिवसेनेमधील ते शिवसैनिक आक्रमक वाघासारखे आहेत. म्हणून तर यांना घाबरावं लागतंय. मराठी माणसाला घाबरावं लागतंय, मनसेला घाबरावं लागतंय. त्यामुळं तुम्ही जो घाबरून निर्णय घेतलेला आहे, ही अशीच भीती कायम ठेवा तुमच्या मनामध्ये. भविष्यामध्ये असेच आंदोलन होणार आहेत, असेच मोर्चे निघणार आहेत. ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या अस्मितेवर कोण घाव घालेल त्यावेळेस ही दोन भाऊ एकत्र येणार म्हणजे येणार. तुम्हाला घाबरून तो निर्णय रद्द करायला आम्ही भाग पाडणार मराठी माणूस म्हणून, लक्षात ठेवा. त्यामुळे मराठी माणसाला कधी कमजोर समजू नका. तुमच्याकडे जरी सत्ता असेल, पॉवर असेल, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आमच्याकडे स्वाभिमानी मर्दम मराठी माणूस आहे. कष्ट करणारा, कष्ट करून जगणारा खरा मराठी माणूस, सामान्य कार्यकर्ता आमच्या सोबत आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्या आमदार खासदाराची गरज लागत नाही. ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर येतो ना, रस्त्यावर उतरतो, त्यावेळेस सरकारला सुद्धा आमच्या समोर झुकावं लागतंय, हे मराठी माणसानं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस असेल, अगर एकनाथ शिंदे असतील, येणाऱ्या काळामध्ये यांना मराठी माणूस यांची राजकारणाला यांची जी काय कुवत आहे ती कुवत दाखवल्याशिवाय राहणार नाही. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर
मोहम्मद इसाक 9503050076, मोहम्मद सोहेल 8149278745.